आज होता आपला पेपर. नमस्कार, मी सुदाम राठोड. स्वागत आहे तुमचा आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. आज होता आपला सकाळी पेपर, त्याच्यामुळं अभ्यासाला बसलो होतो. काहून तर रात्री अभ्यास केला, म्हणून पुरा रिव्हिजन करून घेतला. मग काय सकाळी उठलो, आपल्याला जायचं होतं आता मेसवर. काहून तर भूक लागली. मग काय आलो मेसवर. आज मटकीची भाजी होती. आता जेवायचं होतं आणि जायचं होतं आपल्याला पेपराचं डबल रिव्हिजन करायला. मग काय आलो हॉस्टेलवर येऊन पाहिलं ते पोट्टे अभ्यास करू राहिले होते. आपले किसनाबाई रिव्हिजन करू राहिले होते. आता आपल्याला पण जायचं होतं रिव्हिजन करायला. काहून तर आपला पुरा पेपर आता द्यायचा बाकी होता. सकाळचा पेपर होता. त्या रिव्हिजन मारून घेतलं मी ना. जेवढं आलं तेवढं लिहू आता पेपरात काय लिहायचं ते. मग काय फायनली कपडे घातले आणि चाललो होतो आता आम्ही पेपर द्यायला. पेपर आपला जर आता चांगला जाणार नाही जाणार होता काही माहीत. मग काय पेपर दिला तर फायनली येऊन पोहोचलो हॉस्टेलवर. आता सकाळचा तर पेपर झाला, आपला डबलचा दुपारचा पेपर द्यायचा होता. काहून तर एका दिवसात आमचे 2 पेपर होतात. आमची युनिट टेस्ट चालली, त्याच्यामुळे पेपर आपल्याला द्यावं लागतात. युनिट टेस्टचे मार्क अर्जंट येतं. मग काय वापस आलो तर काय टेन्शन येत होतं. काहून तर हा पेपरचा जास्त अभ्यास व्हायला नव्हता. आता हा पेपर कसा द्यायचा म्हटलं. इकडे येऊन पाहिलं ते पोट्टे अभ्यास करू राहिले आणि मार उकू राहिलं बोलले डोकं. म्हटलं आता मी झोपतो म्हटलं. काहून तर आता एवढा अभ्यास काय आपल्याकडून होत नाही म्हटलं. मग काय तसंच आलो उठून. जायचं होतं आता पेपराला द्यायला. काहून तर दुसरा पेपर दुपारचा होता, त्याच्यामुळे आपल्याला पेपर द्यायला. मग काय आलो कॉलेजले पाहिलं गर्दी होती. पेपर दिला. मग एकीच नावे आपले टिप मार्क करू राहिले होते. किती मार्क सोडवले, किती मार्क. आपला काय एवढा चांगला नव्हता गेला. मग जाऊ द्या म्हटलं. फायनली येऊन पोचलो हॉस्टेलवर. डोकं तर लय दुखत होतं, पण जाऊ द्या आता काय गेले पेपर म्हटलं. आता उद्या डबल पेपराला जायला लागते म्हटलं. त्याचा अभ्यास कर म्हटलं. गेले ते गेले. मग काय घातले मी कपडे दुसरे आणि चाललो होतं आता चहा प्यायला. किसना आपल्यासोबतच होते. म्हटलं चला आता चहा घ्या पिऊन येऊ. कोणतं डोकं जरा शांत करू म्हटलं. चहा पिल्याने डोकं शांत होत नाही, पण जरा चहा म्हटलं फुकटचा आहे तर पिऊन घ्यायचा. मग काय आलो फायनली वापस डबल हॉस्टेलवर आलो. हॉस्टेलवर आता करतो अभ्यास. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.